नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। बातमी मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत। आजचे महत्त्वाचे अपडेट। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोगात 4 मागण्या पूर्ण। माहिती सविस्तर। या संदर्भामध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। 8व्या वेतन आयोगात सरकार कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर सकारात्मक आहे। चला तर कोणत्या मागण्या आहेत ते सविस्तर पाहूया। 8व्या वेतन आयोगात या 4 मागण्या पूर्ण होणार आहेत। निवृत्तीचे वय समान, ओव्हरटाईमचा पैसा व स्वयंचलित वाढ। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मागणी क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 1, निवृत्तीचे वय एक समान। तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। पहिली मागणी म्हणजे एक समान निवृत्ती वय, म्हणजे निवृत्तीचे वय एक समान। सध्या काही राज्यांमध्ये निवृत्तीचे वय 58 वर्ष आहे तर काही राज्यात 60 आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे। आता केंद्र सरकार देशभरात निवृत्तीचे वय एक समान करण्याचा विचार करत आहे आणि या 8व्या वेतन आयोगात यावर सकारात्मक विचार होऊन एक समान वय करण्यात येणार आहे। अतिरिक्त कामाचा मोबदला। दुसरी मागणी म्हणजे अतिरिक्त कामाचा मोबदला। जर एखाद्या कर्मचाऱ्याने अतिरिक्त काम केला असेल, म्हणजे आजच्या काळात 70% पद रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे अतिरिक्त कामासाठी वेगळा मोबदला मिळावा ही जुनी मागणी आहे। 8व्या वेतन आयोगात कामाचे स्वरूप आणि तास पाहून ओव्हरटाईम देण्याचा मोबदला निश्चित करण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे। मुद्दा क्रमांक 3, कर्मचाऱ्यांना संरक्षण। मागणी क्रमांक 3 आहे कर्मचाऱ्यांना कडक सुरक्षा। कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भात सोशल मीडियाच्या काळात कर्मचाऱ्यांवर धमक्या, फिरौती मागण्यासारख्या प्रकारे सामोरे जावे लागते आणि यासाठी सरकारकडून अधिक कडक कायदे करून कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे। मुद्दा क्रमांक 4, वेतन व भत्त्यामध्ये स्वयंचलित वाढ। सध्याचे वेतन वाढ आणि महागाई भत्त्यामध्ये अधिकृत निर्णयाची वाट बघावी लागते आणि त्याला खूप विलंब होतो। त्यामुळे डीए आणि वेतनवाढीत स्वयंचलित पद्धतीने करण्याच्या मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत आणि त्यावर 8व्या वेतन आयोगात सकारात्मक विचार होऊ शकतो आणि पूर्ण होऊ शकतात, असे संकेत मीडिया सूत्राकडून प्राप्त झाले आहे। आणि या संदर्भातला निष्कर्ष थोडक्यात सांगायचा झाला तर 8व्या वेतन आयोगात सरकार या प्रमुख 4 मागण्यांवर सकारात्मक आहे व अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मंजुरीनंतरच येईल। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांसाठी अपडेटकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे। ही होती 8व्या वेतन आयोगाची सर्वात मोठी आजची अपडेट। असेच नवनवीन GR, वेतन आयोग आणि कर्मचाऱ्यांच्या अपडेट प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। तुम्हाला या 4 मागण्यांपैकी सर्वात महत्त्वाची मागणी कोणती वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।